जर साखरेची किंमत 25% वाढवली तर त्यावरील एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी वापरात किती टक्क्यांनी कपात करावी लागेल? तर पुढे बघा, पहिली 100% आणि वाढ 25%. तर सूत्र आपण पहिली टक्केवारी गुणुले 100 वाढलेली टक्केवारी गुणुले 4 घेऊन घेऊ. म्हणजे 100 गुणुले 100 भागिले 125 गुणुले 4 करू आपण. पंचवीस चोक 100, 25 5 125, 5 दुने 10, 0 तसा 4ला 4 गेला. उत्तर आलं आहे आपलं 20%नी कपात होईल, कपात करावी लागेल आपल्याला. पर्याय नंबर 4. दुसरा प्रश्न, वस्तूची किंमत पहिल्या वर्षी 20%नी वाढल्या, दुसऱ्या वर्षी पुन्हा 20%नी वाढवल्या तर एकूण किती टक्क्यांनी वाढल्या? किंमत किती टक्क्यांनी वाढली काढायचं आहे आपल्याला. समजा वस्तूची किंमत आपण 100 मानू. 100 गुणुले 20% भागिले 100. आपल्याला 20%नी वाढली म्हणून 20% काढायचं आहे. 0ला 0 कट केले तर आपलं उत्तर आलं आहे 20. तर दुसऱ्या वर्षाची काढून घेऊ आपण. पहिली वर्षाची किंमत 100% आणि वाढलेली 20% म्हणजे 120 गुणुले 20% भागिले 100. 0ला 0 गेले, 2 0 आपण घेऊ. तर 12 गुणुले 2 बरोबर उत्तर आपलं येईल 24. आता पहिल्या वर्षी वाढलेली वाढ 20% आणि दुसऱ्या वर्षी वाढलेली 24%. तर 20 गुणुले 24 बरोबर 44%नी वाढ झाली आहे मित्रांनो. पर्याय नंबर 3. आपण पर्याय टाकायचं विसरलो होतो म्हणून मित्रांनो पर्याय घ्या. त्याच्यामध्ये 32, 30, 44 आणि 40. आता हे उत्तराचं, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रणवला जान्हवीपेक्षा 11% गुण कमी मिळाले तर जान्हवीला प्रणवपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? प्रणवला जान्हवीपेक्षा 11% गुण कमी मिळाले तर जान्हवीला प्रणवपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. चॅनल आवडल्यास नक्की फॉलो करा.